सर्वांना जय शिवराय। आज उपोषणाचा 5वा दिवस आणि थोड्याच वेळामध्ये 6वा दिवस तो सुरू होईल। संध्याकाळचे किती वाजले? 12:15 वाजलेले आहेत। 5वा दिवस संपत आलेला आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील आपण बघू शकता की तब्येत त्यांची खूप नाजूक आहे, सिरियस आहे। तरी या परिस्थिती खूप गंभीर बनलेली आहे, तशी स्फोटक सुद्धा बनलेली आहे। कधी काही होऊ शकते। त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने याची दक्षता घेऊन लवकरात लवकर मराठा आरक्षणासाठी तोडगा काढावा, मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात। आता किती संयम आम्ही पाळायचा? जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर मराठ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। मराठा हा कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या बाहेर पडून पूर्ण रस्ते जाम करेल आणि याची सरकारवर पूर्ण जबाबदारी राहील। त्यामुळे लवकरात लवकर सर्व सामूहिक उपोषणकर्ते सुद्धा आहेत, लहान थोर वयस्कर लोक सुद्धा आहेत, त्यांची सुद्धा तब्येत सिरियस झालेली आहे आणि दादांची तर परिस्थिती खूपच नाजूक आहे। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर तातडीने पावले उचलून देवेंद्र फडणवीस सरकारला माझी विनंती आहे आणि इशारा पण आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आमच्या दादांचा जीव वाचवावा। जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा, एक मराठा। धन्यवाद।